हॅलो स्टुडंट्स, हाय. समजते का मी शिकवलेलं? लक्षात येत आहे का? ओके. वी आर डिस्कसिंग अबाउट द एंट्राप्रेनर फंक्शन. लास्ट लेक्चर we discussed 4 to 5 functions. Entrepreneur functions divided into two parts, that is primary functions and entrepreneur functions. In last lecture we discussed about the primary functions. What are that? Planning, organization, decision making, management and risk bearing. Okay. In today's lecture we will discuss another part of our functions of entrepreneur. The another part, that is entrepreneur functions, again divided into 4 parts, that is idea generation, deciding objectives, procurement of raw material and market research. Okay, so we will discuss one by one. काय सांगितलं मी की एंट्राप्रेनरचे जे फंक्शन्स आहेत हे फंक्शन्स 2 पार्टमध्ये विभागलेले आहेत. एक आहेत प्रायमरी फंक्शन आणि दुसरे आहेत एंट्राप्रेनर फंक्शन्स. लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं? प्रायमरी फंक्शन्स आपण काय केले होते? डिस्कस केलेले होते, बरोबर. आणि आज आपण काय करणार आहोत? हे जे सेकंड आहेत एंट्राप्रेनर फंक्शन्स ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके. सो what is the first function? That is idea generation. बघा, आयडिया जनरेशन मीन्स काय? आयडिया मीन्स various new concepts which will arise in your mind. आयडिया म्हणजे कल्पना. जनरेशन, तुमच्याकडे वेगवेगळे आयडियाज असतात, कल्पक योजना असतात काही. ती ॲबिलिटी तुमच्याकडे असली पाहिजे. अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द एंट्राप्रेनर. सो आयडिया जनरेशन कॅन बी पॉसिबल. कशा सुचतील तुम्हाला आयडिया नवनवीन? फॉर दॅट पर्पज यू हॅव टू गो थ्रू व्हिजन. तुमच्याकडे व्हिजन मीन्स दूरदृष्टी. तुमच्याकडे दूरदृष्टी असली पाहिजे. येत्या 5 वर्षात 10 वर्षात लोकांच्या इन्कममध्ये काय चेंज होणार आहे, लोकांची टेस्ट कशी बदलणार आहे, लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं चेंज होणार आहे, अँड अकॉर्डिंग टू दॅट त्यांच्या नीड्स कशा चेंज होत जाणार आहेत. आणि यावरून मग आपण काय दिलं म्हणजे लोकांना आवडेल, आपला सेल होईल, आपला बिझनेस चालेल, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला काय पाहिजे? व्हिजन पाहिजे. दूरदृष्टी तुमच्याकडे असली पाहिजे. इनसाईट, अंतप्रेरणा. तुमचं मन तुम्हाला सांगत असतं खूप वेळा की नक्की काय करायचं आहे, नक्की काय पाहिजे आहे, बरोबर. की बाहेरच्या जगामध्ये काय चाललेलं आहे. ऑब्झर्वेशन असतं तुमचं खूप वेळा की काय काय केलं म्हणजे आपल्याला नवीन बिझनेसच्या आयडिया मिळू शकतील. बाहेरच्या जगाची डिमांड काय आहे, सध्या लोकांना काय आवडतं आहे. एक्सपिरियन्स असतो तुमचा की स्वतःचा पण एक्सपिरियन्स असतो. एखादा सोप आपल्याला आवडत नाही, एखादी टेस्ट आपल्याला आवडत नाही, आपल्या मनात येतं की आपल्याला या पद्धतीची टेस्ट पाहिजे, आपल्याला ना या प्रकारचा ड्रेस पाहिजे, या प्रकारची शिलाई पाहिजे, अशी टूथपेस्ट असली पाहिजे, अशा आयडिया येत जातात, बरोबर आहे. हे कशामुळे होतं? ऑब्झर्वेशन, कंटिन्युअस ऑब्झर्वेशन. तुम्ही फिरत असता इकडे तिकडे मार्केटमध्ये, बरोबर. किती लोक पाहतात रे की काय चाललेलं आहे, बाहेर कशा पद्धतीचं वातावरण आहे, लोकांना काय आवडतं आहे, कशाचा सेल जास्त होतो आहे, मार्केटमध्ये काय मिळत नाही, हे सगळं तुम्ही काय करायचं हे पाहायचं आहे, ऑब्झर्वेशन. आणि मग आपण लोकांना काय देऊ शकतो हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे इथे काय पाहिजे तुम्हाला? ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. काही वेळेस काय होतं की वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत, MCD आहे आणि अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूट काय करतात? ट्रेनिंग देतात एंट्राप्रेनर्सना. कागदी पिशव्या बनवण्याचं तुम्ही बघितलं तर सगळीकडे प्लॅस्टिकची बंदी आलेली आहे आणि मग कागदी पिशव्यांना खूप सारी डिमांड आहे. मग ह्या पिशव्या बनवण्याचं काम असेल. आता आर्टिफिशियल ज्वेलरी पण खूप लोक घालतात. आता सोन्याला पहिल्यासारखी डिमांड राहिलेली नाही, मॅचिंग सगळं घालायची पद्धत आलेली आहे. आणि मग या प्रकारचं उद्योग सगळे काय चाललेले आहेत? नवनवीन होत आहेत. लक्षात आलं? म्हणजे हे काय? विथ द हेल्प ऑफ व्हिजन, इनसाईट, ऑब्झर्वेशन्स, एक्सपिरियन्सेस, बरोबर. हे काय करतात? तुम्हाला नवनवीन बिझनेसच्या आयडियाज देत राहतात. आयडिया जनरेट करू शकता तुम्ही.
ओके. देन सेकंड पॉईंट आहे डिसाइडिंग ऑब्जेक्टिव्ह. तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर कट आयडिया पाहिजे. यू शुड बी व्हेरी क्लिअर अबाउट द नेचर अँड टाईप ऑफ बिझनेस. कुठला बिझनेस करायचा आहे, त्या बिझनेसचं नेचर काय असलं पाहिजे, त्यात आपण किती इन्व्हेस्टमेंट करणार आहोत, लेबर किती ठेवणार आहोत, आपण सेल कसा करणार आहोत, आपण इन्व्हेस्टमेंट किती करणार आहोत, कुठे बिझनेस करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात फिट असल्या पाहिजेत, फर्म असल्या पाहिजेत. की मी हेच करणार आहे, माझ्याकडे इतके पैसे आहेत, मी इतके इन्व्हेस्ट करणार आहे, बँकेचं लोन मी अमुक काढणार आहे, सेलसाठी मी असं करणार आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात असल्या पाहिजे. माझा सोल ट्रेडिंग असेल, मी पार्टनरशिपमध्ये बिझनेस करणार आहे का, यासुद्धा, किंवा कोऑपरेटिव्हमध्ये मी जाणार आहे का, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे फर्स्ट पॉईंट मी डिस्कस, दॅट इज आयडिया जनरेशन. देन सेकंड डिसाइडिंग ऑब्जेक्टिव्ह. अँड देन थर्ड रेझिंग ऑफ फंड्स. सो फंड्स म्हणजे काय? फंड्स मीन्स मनी विच इज रिक्वायर्ड टू स्टार्ट अँड रन आर बिझनेस. बरोबर. मग हा आपण नेहमी म्हणतो की फंड्स ऑर फायनान्स इज द लाईफ ब्लड ऑफ आर बिझनेस. आणि विदाऊट फायनान्स आपण बिझनेस करू शकत नाही, विदाऊट फंड आपण बिझनेस करू शकत नाही. आणि मग हा फंड आपण कसा रेज करणार आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. मग हे काय आहे की नुसता फंड तुम्ही असं डिसाईड केलं की बँकेकडून लोन घ्यायचं आहे, किंवा काही तुमच्या रिलेटिव्सकडून तुम्ही लोन घेणार आहात, पैसे घेणार आहात, किंवा समटाईम्स तुमची काही सेव्हिंग आहे. बरोबर. मग या फंड्सचं मॅनेजमेंट करणं आणि युटिलायझेशन करणं हे सर्वस्वी तुमच्यावरती डिपेंड आहे. आणि ते एक काय आहे, इम्पॉर्टंट फंक्शन आहे एंटरप्रेनरचं. देन नेक्स्ट आहे प्रोक्युरमेंट ऑफ रॉ मटेरियल. प्रोक्युरमेंट हा वर्ड मराठी मीडियमच्या मुलांना नवीन असेल. प्रोक्युरमेंट मीन्स गेटिंग, रॉ मटेरियल मिळवणं, कच्चा माल मिळवणं. बरोबर. मग एंटरप्रेनरला काय करावं लागतं? ही हॅज टू फाइंड आउट द चीप अँड रेग्युलर सोर्सेस ऑफ सप्लाय ऑफ रॉ मटेरियल. बघा मी कोणता वर्ड वापरला आहे? रेग्युलर. आपल्याला कंटिन्युअसली आपला बिझनेस आपल्याला चालू ठेवायचा आहे, आपल्याला बंद करायचा नाही. आणि मग आपल्या हा जो रॉ मटेरियलचा सप्लाय आहे तो आपल्याला कंटिन्युअसली झाला पाहिजे, वन टाईम मिळाला तर चालणार नाही. म्हणजे काय आहे की रेग्युलर सोर्सेस ऑफ सप्लाय ऑफ रॉ मटेरियल्स. बघा नेक्स्ट सेंटेन्स मी काय सांगते, रिड्युसेस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. काय होतं, प्रोडक्शन पण आपलं कंटिन्यू चालू राहतं, कारण आपला सप्लाय पण काय आहे, रॉ मटेरियलचा कंटिन्यू आहे. आणि म्हणून काय होते, मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पण आपली काय होते, लेस होते, कमी होते, रिड्यूस होते. ओके. म्हणजे काय आहे की हे एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे एंटरप्रेनरचं. अँड लास्ट मार्केट रिसर्च. बघा रिसर्च मीन्स री प्लस सर्च. सर्च अँड सर्च अँड सर्च अगेन. पुन्हा पुन्हा सर्च करायचा. कशाचा करायचा? मार्केटचा. मार्केट म्हणजे काय आहे की मार्केटमध्ये कोण कोण लोक आहेत, कस्टमर कोण आहेत, सप्लायर कोण आहेत, कॉम्पिटिटर कोण आहेत, बँकर्स कोण आहेत, या सगळ्याचा सर्च घ्यायचा. ओके. सो इट इज, मग मार्केट रिसर्च मीन्स काय आहे? इट इज द सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ डेटा रिगार्डिंग द प्रॉडक्ट. बरोबर. की आपल्या प्रॉडक्टचा बद्दलचा डेटा कलेक्ट करणं. आपल्या प्रॉडक्टला कॉम्पिटिशन कोणाची आहे, त्याची अनदर जे आपले कॉम्पिटिटर आहेत ते काय प्राईस लावत आहेत, कोणकोणत्या पॉलिसी देत आहेत, डिस्काउंट देत आहेत का, या सगळ्या गोष्टी, डिमांड किती आहे आपल्या प्रॉडक्टला, हे सगळा सर्च करत राहणं म्हणजे काय आहे, मार्केट रिसर्च. आणि जेव्हा तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे तेव्हा विदाऊट मार्केट रिसर्च कधीही तुम्ही एंटरप्रेनर बनवू नका, कधीही बिझनेस सुरू करू नका. मार्केट रिसर्च इज द फर्स्ट स्टेप टू स्टार्ट युअर बिझनेस. मार्केटमध्ये फिरा, लोकांच्या गरजा काय आहेत, लोकांची आवडनिवड काय आहे, इन्कम काय आहे, मार्केटमध्ये काय मिळत नाही, या सगळ्या गोष्टीचा शोध घ्या. आणि मगच त्या पद्धतीने म्हणजेच कस्टमरची नीड ओळखून तुम्ही तुमचा बिझनेस डिसाईड करा. म्हणजे खरं तर मार्केट रिसर्च ही काय आहे, इट इज द फर्स्ट स्टेप. ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही बिझनेस सुरू करणार आहात तेव्हा तुम्ही पहिल्यांदा काय करणार आहात, मार्केट रिसर्च करणार आहात. आणि मार्केट रिसर्च कसा करायचा आहे,
मी आत्ता तुम्हाला सांगितलं, एक्सपिरियन्स, इन्साईट, ऑब्झर्वेशन, समटाईम्स ट्रेनिंग, व्हिजन, या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही काय करू शकता की हा मार्केट रिसर्च करून मग जो काही बिझनेस करायचा आहे तो तुम्ही डिसाईड करू शकता. ओके, सो इन दीज 2 लेक्चर्स वी डिस्कस अबाउट द फंक्शन्स ऑफ एंटरप्रेनर. बरोबर, आपण काय डिस्कस केले? फंक्शन्स काय आहेत? फंक्शन्स डिवायडेड इन टू functions of entrepreneurs divided into 2 parts, that is primary functions and entrepreneur functions. Again, primary functions divided into 5 parts, that is planning, organization, decision making, management and risk bearing. And another entrepreneur functions divided into 4 parts, that is idea generation, deciding objectives, procurement of raw material and market research. ओके, समजलं? आता नेक्स्ट लेक्चरला आपण टाईप्स ऑफ एंटरप्रेनर्स डिस्कस करू. ओके, मी ज्या नोट्स दिल्यात त्या लिहून काढा आणि पुन्हा रीड करा. ओके, बाय.